माझं मत असं आहे ही संपत्ती 5.5 कोटीपेक्षा मोठी असावी असं माझं याच्यातलं मत आहे। मी सीपी साहेबांना याच्यात फोन केलेला आहे, कारण बाबा फर्जंदकडे मीही जात होतो, फक्त कोविड पासून बंद झालं माझं जाणं येणं, नाही तर कोविडच्या आधीपर्यंत बाबा फर्जंद एक तसं पाहायला गेलं तर एक अग्रेसिव्ह आक्रमक हिंदुत्ववादी नेतृत्व होतं या शहरातलं होतं। आम्ही त्यांच्याकडे जात होतो, हेही सांगायला काही घाबरायची गरज नाही। आणि माझा अंदाज जो आहे की यांच्याकडे बाबा फर्जंदकडे यांच्यापेक्षा मोठी संपत्ती असावी, पोलीस कोणते तरी आकडे लपवतायत असं मला एक शंका आहे। होते डॉन ते 6,000 कारतूस सापडले, 4-5 गन सापडले, हे पण ते होतेच, तो काळ तसा होता या शहरात। बरं का, तो काळ होता इथं। आणि मला असं वाटतं त्यांच्याकडे सगळे लायसन्स वाले आहे ना, असं काही इनलिगल थोडी शस्त्र त्यांनी ठेवलेलं। बंदूक गोळ्या विकण्याचं सुद्धा लायसन्स दुकान होतं। आणि आपल्याला आठवतं, मला 88 ला काय दंगल झाली त्यावेळेस त्यांच्या घरात लोक घुसले, त्यांनी गोळ्या मारल्या होत्या। 20 चाकू, 6 तलवारी। नाही भाई, एक आता मान्य करायला काही हरकत नाही, या काळात नाही, पण एक काळ संभाजीनगरात असा होता की तसं ते ठेवावं लागत होतं, ते बाबा फर्जंदने ठेवलेलं होतं। हे माझा तेच मुद्दा आहे जो संजय शिरसाटांचा, आमचं एकमत आहे आज या विषयावर। सगळ्यांचंच मत आहे।